चला बॅक टू बॅक 2 वर्ष क्रिश फायटर संघ डिफेंड केलाय टायटलला, लगातारचा दुसरा वर्ष चॅम्पियन ठरलाय क्रिश फायटर्स हा संघ। यस थँक्यू सो मच। सुरुवात करणार आहोत बक्षीस समारंभाला आणि त्याचबरोबर आणि या ठिकाणी ज्या समालोचकांनी लेजंडरी वाईस दशरथजी पाटील साहेबांचा देखील सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विनंती करेन महापौर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते दशरथजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मनोरंजन केलं आमचं, त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय। पंचांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। चला थँक्यू सो मच दर्शक सर, खऱ्या अर्थाने भरपूर मनोरंजन केलं। आणि शैलेश चव्हाण सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आमचे पंच आहेत आणि शैलेश चव्हाण सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या आमच्या पंचांसाठी। खऱ्या अर्थाने भर उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पाडली आणि योग्य ते डिसिजन त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले। आणि त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय गणेशजी टेंबे सरांना की आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। वल्लभ पनवेल आणि गणेशजी टेंबे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। याही पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि या पंचांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। गणेश टेंबे सर आमचे वल्लभचे आहेत। अमोलजी काळे सरांना की आपण देखील जायचं, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। अमोलजी काळे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या तिन्ही पंचांसाठी। चांगली पंचांची भूमिका त्याने देखील साकारलेली आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या महापौर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना थँक्यू सो मच। त्यानंतर आम्ही संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत।
संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी विनंती करेन ज्यांनी मात्र 3 वर्षासोबत आमच्यासोबत जोडलेले आहेत, अर्थातच 7K टीमचे विनयजी ठाकूर यांना विनंती करतो या आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. विनयजी ठाकूर या 7K टीम, विनय ठाकूर. आमच्या महापौर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्वप्नीलजी पाटील या आपण साईदाम बॉईज गतवर्षी रनरअपचा मानकरी ठरले होते, या वर्षी मात्र अपयश मिळालं, परंतु स्वप्नील पाटील हे खऱ्या अर्थाने खूप चांगले संघमालक आहेत. स्वप्नील पाटील साईदाम बॉईज. अर्थातच भूमिपुत्र एंटरप्राइजेस आशिषजी कडू आणि त्याचबरोबर साई म्हात्रे यांना विनंती करतो या आपण आपला शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने तेही 3 वर्ष आमच्यासोबत जोडले गेलेत. आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल महापौर साहेबांच्या शुभ हस्ते. सिद्धेश कडू या सन्मान घ्या आपण. आपले संघमालक या ठिकाणी उपस्थित नाही. तर त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती महापौर साहेबांच्या शुभ हस्ते आपला देखील सन्मान केला जाईल. रोहित इंडियन्स या टीमचे संघ मालक. ज्या संघाने पहिल्या वर्षामध्ये चॅम्पियनशिप पटकावली, पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. पर्व क्रमांक 5 मध्ये हरेशजी भोईर, जयवंतजी म्हात्रे यांना विनंती करतो या जयदेव मल्ला टीमचे संघ मालक. या जयू दादा खूप चांगला खेळ केला, हार जीत होत असते, परंतु एक ट्रॉफी तुमच्या नावी आम्हाला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला योगदान आपल्या टीमने दिल्या. मी कौतुक करेन देवनादादा म्हात्रे याचं. खऱ्या अर्थाने बॅलन्स टीम होती आणि टीमला मात्र फायनल पर्यंत घेऊन गेले आणि या टीमचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. महापौर साहेबांच्या शुभ हस्ते जयजी म्हात्रे आणि त्याचबरोबर हरीशजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. विनंती करतोय गत वर्षीचा विजेता संघ याही वर्षी आपला टायटल डिफेंड केलाय. भावेश पाटील यायचा आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. क्रिश फायटर्स टीमचे संघ मालक. लगातारचा दुसरा वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. त्याचबरोबर हर्षदजी पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील याचे हर्षल पाटील आणि भावेशजी पाटील यांचा देखील सन्मान आम्ही करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने अश्विनजी म्हात्रे यांचा कौतुक करू, ज्यांनी हा संघ तयार केला. मॅनेजर होते आणि मॅनेजमेंट खूप चांगल्या रीतीने त्यांनी निभावलेली आहे आणि हा संघ तयार करत असताना त्यांनी चॅम्पियनशिप पटकवून दिलेली आहे. भावेश पाटील, हर्षलजी पाटील यांचा संघ क्रिश फायटर्स. आपला संघ पुन्हा एकदा यशस्वी झाला. आपला टायटल आपण डिफेंड केला लगातारचा दुसरा वर्ष. त्यानंतर आमचे गुणलेखक यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. आमचे करावे गावाचे राहुल मानघरे यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा.
राहुलजी मानकरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। गेले 2 दिवस त्यांनी देखील खूप चांगली गुणलेखकाची भूमिका पार पाडली आहे, त्याचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। आमचे अर्चेजी मडवी यांचे लहान बंधू आहेत नेरुळ गावाचे आमचे विघ्नेशजी मडवी यांचा देखील सन्मान केला जाईल। ते देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये होते आणि चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांनी देखील बजावलेली आहे। विघ्नेशजी मडवी आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। स्पर्धा ज्या टेक्निकल टीमने संपूर्ण कव्हर केलेली आहे tenniscricket.in यांचा सन्मान केला जाईल। तब्बल 18 लाख पेक्षा जास्त सबस्क्रिप्शन त्यांचे आहेत आणि आमचे विशालजी नाणेकर यांना विनंती करतोय की आपला शुभ सन्मान जो आहे ते स्वीकारायचा। आमचे संतोषजी नाणेकर यांनी ही उभी केली होती आणि त्यांचे लहान बंधू विशालजी नाणेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। tenniscricket.in एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी। दुबईची NPL स्पर्धा या टीमच्या माध्यमातून कव्हर करण्यात येणार आहे। दोन सन्मान आम्ही करणार आहोत। ज्या 2 व्यक्तीने आम्हाला नेरूळ प्रीमियर लीग मध्ये भरपूर साथ दिली, तर मी विनंती करेन रोहन म्हात्रे आणि कुशल म्हात्रे आपण यायचा आपला शुभ सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थाने या दोन्ही व्यक्तीने भरपूर मेहनत घेतली आहे। एकदा जोरदार टाळ्या कुशल म्हात्रे आणि रोहन म्हात्रे यांच्यासाठी। आणि याही जयेशजी म्हात्रे असतील, विश्वासजी घरत असतील आणि त्याचबरोबर मोहिंदरजी म्हात्रे असतील, तन्मय पाटील असतील, त्याचबरोबर संजयजी ठाकूर साहेब असतील, संदेशजी ठाकूर साहेब असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज आणि साईधाम बॉईज यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या सर्व व्यक्तींसाठी आणि साईधाम बॉईज आणि त्याचबरोबर कट्टा बॉईज शाळा बॉईज साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खूप चांगली मेहनत घेतली आणि ती मेहनत आपल्याला दिसली आहे 2 दिवसांमध्ये। आणि त्याचबरोबर अशोक डेकोरेटर्स जो आपल्याला पाहायला मिळतं, हे मंच त्याचबरोबर जे आपल्याला तंबू पाहायला मिळाले, बाउंड्रीच्या लगत जे कपडा पाहायला मिळतो ऑरेंज कलरचा, अशोक डेकोरेटर्स यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थाने ही भगवी थीम आणि त्याचबरोबर विनंती करतोय 2 दिवस ज्यांनी आमचं मनोरंजन केलं DJ कुणाल यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आमचे कुशलजी म्हात्रे यांचे छोटे बंधू आहेत, कुणालचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। खऱ्या अर्थाने खूप चांगलं मनोरंजन केलं 2 दिवसांमध्ये। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आहे सर्व खेळाडूंना आणि त्याचबरोबर जे संघ मालक आहेत त्यांना विनंती करतोय की ही महत्त्वपूर्ण सूचना आहे ती ऐकायची आहे आपण। क्रिश फायटर्स टीम, या क्रिश फायटर्स टीमने आमच्याकडे आमच्या कमिटीकडे कंप्लेंट केलेली आहे। जयेश पवार आणि अनिकेत कदम हे 2 खेळाडू त्यांचे महत्त्वाचे होते, त्यांचे गोलंदाज होते, ते नव्हते आणि त्यांना पुढच्या वर्षी 1 वर्षासाठी बॅन केला गेलाय। ते पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळणार नाहीयेत। अनिकेत कदम आणि जयेश पवार आपण खेळू शकत नाही कारण की त्यांचे महत्त्वाचे गोलंदाज होते आणि ते स्पर्धा सोडून गेले, त्यामुळे त्यांना 1 वर्षाचा बॅन लागलाय स्पर्धेच्या निमित्ताने। एकदा कमिटीसाठी जोरदार टाळ्या। खूप चांगला त्यांनी डिसिजन घेतला। आपल्या संघ मालकाला गरज असते, आपल्या संघाला गरज असते आणि मधीतनं जर आपण स्पर्धा सोडून गेलो तर संघ मालक करेल तरी काय।
चला बक्षीस समारंभ वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र चारही बाजूला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, ज्या क्षेत्ररक्षकाने मॅचेस खेळत असताना 7 कॅचेस पकडले, मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय आमचे बाबूजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर गणपतजी भोपी साहेबांना विनंती करतोय हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं. क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा उत्कृष्ट, ज्या खेळाडूने 7 कॅचेस पकडत या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय, जयदेव मल्ला टीमचा मोनू अन्सारी. यायचंय मोनू. आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सुहासजी पाटील आणि सुजितजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, नियंत्रण ठेवलं आपल्या टप्प्यावरती आणि खऱ्या अर्थाने यंगस्टर आहेत आणि यंगस्टरने मात्र चांगला परफॉर्मन्स केला. 2 खेळाडू होते या रेस मध्ये, एकाने 8 विकेट घेतलेत, एकाने 10 विकेट घेतलेत. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय मिहीर पाटील. 10 विकेट मिहीर पाटील ठरलाय. आमचे दिलीपजी पाटील माजी परंतु आज मात्र आपला सुपुत्र हे पारितोषिक घेतोय. एकदा जोरदार टाळ्या मिहीर पाटील यांच्यासाठी. स्पर्धेमध्ये 115 धावा ठोकल्या आणि ही स्पर्धा पहिल्यांदा खेळतोय. नेरूळ 11 नेरूळ टीम कडे पदार्पण केल्याने आज मात्र पहिल्यांदाच एनपीएल खेळत असताना दर्पण फोर्टचे ठरला उत्कृष्ट फलंदाज. 115 धावा आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचा ट्रम्प काढा आणि दाखवून दिलाय विजेंद्र म्हात्रे की याच्याकडे बॅटिंग करायची क्षमता. नेरूळ 11 नेरूळ मध्ये 11वा नंबर आहे बॅटिंग करण्याचा, परंतु आज त्यांनी साबित करून दिलंय. नेरूळ प्रीमियर लीग तर मॅन ऑफ द सिरीज आपण ठेवूया. नंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण देऊयात. यस, तर शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्पित म्हात्रे यायचे आपण. शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्पित म्हात्रे. तर मी विनंती करेन सन्माननीय गिरीशजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते
सन्माननीय विलासजी पाटे साहेबांना विनंती करतो आपण द्यायचं आहे. थँक्यू 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 डीजे. पण त्याचं मन किती मोठं आहे पहा, त्यांनी डेडिकेट केली आहे संजयला ही ट्रॉफी. यायचंय संजय. योगेश पिंगळे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील जॉईंट व्हायचं. अर्पित म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या. लहान वयाचा खेळाडू परंतु हृदय त्याचा भरपूर मोठा आहे आणि संजय इंगोलेला त्यांनी डेडिकेट केली आहे ट्रॉफी. प्लेअर ऑफ द मॅच ची मात्र ट्रॉफी ही संजय इंगोले यांना दिलेली आहे. चला आपण जाऊयात रनर अपचा संघ. ज्या संघाने पहिल्या पर्वामध्ये धुमाकेदार सुरुवात केली होती, ब्रेक घेतला होता, पाचव्या पर्वामध्ये कमबॅक केलं. जयंतजी म्हात्रे यांनी भरपूर त्रास दिला गिरीजी म्हात्रे साहेबांनी अक्षयजी पाटील साहेबांना आणि आज त्यांची टीम सक्सेसफुल ठरलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी देवनाथ म्हात्रे यांचा संघ जयदेव मल्ला ठरलाय. यायचंय जयदेव मल्ला टीम संपूर्ण संघ जयंतजी म्हात्रे आणि त्याचबरोबर हरीशजी भोईर असतील, त्याचबरोबर देवनाथ म्हात्रे. देवनाथ म्हात्रे फायनल खेळायची सवय आहे देवनाथ म्हात्रेला. या सीझनची कदाचित मला चौथी फायनल वाटते देवनाथ म्हात्रेची. आपल्या शुभ मोठ्या बक्षिसाकडे आपण जाऊयात. बायसिकल आहे या ठिकाणी आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय संजयजी ठाकूर साहेब आणि शेखरजी बोपी साहेबांना. त्याचबरोबर संकेत म्हात्रे, आपण जिथे कुठे असेल अप्रतिम खेळाडू आहेत, आपल्याला विश्वास करत आमंत्रित करता व्यासपीठावरती संकेत म्हात्रे. चला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन संजयजी ठाकूर आणि शेखरजी बोपी साहेब आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचं आहे. दोन खेळाडू या रेस मध्ये होते. एकाच्या होते 140 धावा 4 विकेट, एकाच्या हे आहेत 166 धावा 4 विकेट. आणि या स्पर्धेचा मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय ज्या खेळाडूने 18 वय वर्षामध्ये नेहरू प्रीमियर लीग ची ट्रॉफी उचललेली आहे. अर्पित म्हात्रे ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अर्पित म्हात्रे, कॉंग्रॅच्युलेशन. पहा टायटल मोठमोठ्या खेळाडूंकडे नाहीये. विजेंद्र म्हात्रे, आमचे सिद्धेश कडू यांच्याकडे नेहरू प्रीमियर लीगचा टायटल नाहीये.
खऱ्या अर्थाने तो खेळाडू भरपूर वर्ष झालं खेळतोय, परंतु अर्पित म्हात्रेने ते करून दाखवलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या यंगस्टर अर्पित म्हात्रे याच्यासाठी. प्रवीण नलावडे होते, त्यांच्याकडे देखील नाहीये. मोठमोठे खेळाडू आहेत त्यांच्याकडे नाहीये, परंतु होत्याच नव्हतं ते अर्पित म्हात्रेने करून दिलं. आणि खऱ्या अर्थाने अश्विन म्हात्रे, एकदा जोरदार टाळ्या क्रिश फायटर अश्विन म्हात्रेसाठी झाल्या पाहिजे. ज्या अश्विन म्हात्रेने तुम्हाला पूर्णपणे टीम मध्ये संधी दिली खेळण्याची आणि ऑक्शन टेबल वरती अश्विन म्हात्रे खऱ्या अर्थाने एक चमकदारी कामगिरी केलेली आहे. भरपूर गावातले बोलले की अश्विन म्हात्रे बरोबर संघ नाहीये, यंदाचा थोडासा वीक वाटतोय संघ, थोडीशी गोलंदाजी कमतरता वाटते, फलंदाजी कमतरता वाटते. परंतु अश्विन म्हात्रेने सांगितलं हे माझे निवडीचे खेळाडू आहेत, या खेळाडू नक्की चॅम्पियन ठरतील. आणि खऱ्या अर्थाने जेवढा वर्षाचा त्यांचा अभ्यास आहे ना तो त्यांना दाखवून दिला. आणि या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक मात्र जातोय, चॅम्पियन ठरलाय, टायटल डिफेंड केले क्रिश फायटर्स, यायच आहे संपूर्ण संघ. स्पर्धेचा चॅम्पियन संघ डीजे मास्टर एक विजेता संघाचा संगीत लावा प्लीज. अर्पित म्हात्रे या टीमचा आयकॉन सोबत जोडले होते. एकाने अजून मदत केली आम्हाला, जिथं कॉमेंट्रीला कोण नसायचा कमी तिथं आम्ही रोहित भोपी यांचा सन्मान महापौर साहेबांनी करावा. विजेंद्र मदत केली, धन्यवाद. पुढच्या वर्षी अजून जोरात करू. नक्कीच नक्कीच. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मात्र आयोजक गिरीशदादा म्हात्रे साहेब आणि त्याच्या अक्षयजी पाटील साहेब यांचा दोघांचा सन्मान या ठिकाणी केला. एकदा जोरदार टाळ्या दोन व्यक्तींसाठी झाला पाहिजे. मला पाहायला मिळाला करू, परंतु ही स्पर्धा इथेच संपन्न झाली असं घोषित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन जयदेव मल्हार आणि क्रिश फायटर्स टीम. आणि जे संघ पराभूत झाले स्पर्धेमध्ये त्यांनी हार मानायची नाही. पुढच्या वर्षी आणखीन जोरदार आपण सुरुवात करा. आणि या स्पर्धेत घेतोय रजा.